मुंबईसह महाराष्ट्रात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। गेले 2 ते 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता, मात्र रात्रीपासून हा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि हा पाऊस कुठेही थांबण्याचं नाव घेत नाहीये। त्यामुळे आता सध्या मुंबईत अनेक ठिकाणी सखोल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी बीएमसीला निर्देश देखील पाणी काढण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। अनेक ठिकाणी रस्ते जे आहेत ते जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। काही ठिकाणी जसं दादर पूर्वेला दादर टीटी या भागात, त्याचबरोबर वडाळा आणि सायन या भागात देखील बऱ्याच प्रमाणात जे आहे पाणी साचलेलं आहे। मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता सकाळपासून, मात्र पावसाचा जोर थांबत नसल्याने आता मात्र मुंबईला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याची स्थिती सध्या निर्माण झालेली आहे। त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक जी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅमचं दृश्य पाहायला मिळतं आहे, वाहतूक खोळंबलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। गुडघ्यापर्यंत पाण्यातून नागरिकांना जावं लागतंय। अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे खड्ड्यातून गाड्या जात आहे, त्यामुळे अपघाताचा देखील जो आहे भीती जी आहे त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होतोय। खरं तर सेंट्रल आणि हार्बर लाईनला सकाळपासूनच जे आहे रेल्वे विस्कळीत झाली होती, त्यामुळे 10 ते 15 मिनिट उशिराने रेल्वे धावत होती, मात्र आता 15 ते 20 मिनिट उशिराने रेल्वे धावते। पश्चिम रेल्वे जी आहे ती सकाळपासून सुरळीतपणे चालू होती, मात्र आता पश्चिम मार्गावर देखील काही प्रमाणात जे आहे त्याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे अगदी पटरीवर जे आहे ते पाणी साचल्याचं दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय। दादर सारख्या ठिकाणी देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। दादरला पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे नागरिकांना जो आहे खरं तर रहदारीचा दादर हे रहदारीचं ठिकाण आहे आणि जंक्शन असल्यामुळे अनेक प्रवासी त्या ठिकाणून प्रवास करतात। सेंट्रल आणि वेस्टर्न म्हणजेच पश्चिम आणि सेंट्रल लाईनला जोडणारे हा मार्ग असल्यामुळे इथे अनेक प्रवासी जे आहे मोठ्या संख्येने दादर या ठिकाणून प्रवास करतात आणि त्यामुळे अनेकांचा खोळंबा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतोय। कारण रेल्वे रुळावर पाणी साचल्या मुळे रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे काही प्रमाणात आणि त्यामुळे रेल्वे उशिराने धावतायत आणि आता असा जर पावसाचा जोर राहिला तर यापुढे आणखी परिस्थिती गंभीर होण्याची, आणखी अस्ताव्यस्त होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। अत्यावश्यक गोष्टींसाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन देखील, अशा सूचना देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना दिल्या आहेत। त्यामुळे पावसाची परिस्थिती पाहूनच घराबाहेर पडावं असं आवाहन देखील आम्ही सध्या आवाज इंडिया तर्फे करत आहोत आणि तुम्ही पाहू शकता गर्दी जी आहे रेल्वे स्थानकावरती पाहायला मिळते, कारण अनेक ठिकाणी जे आहेत रेल्वे उशिराने धावत असल्यामुळे नागरिकांचा खोळंबा झालेला आहे। आज आठवड्याचा पहिलाच दिवस होता, सोमवार असल्यामुळे प्रचंड प्रमाणात सकाळी लोक जे आहेत ती घराबाहेर कार्यालयासाठी विशेषतः चाकरमणी जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत आणि वाहतूक जी आहे, जी रेल्वे जी आहे 10 ते 15 मिनिट उशिरा धावत असल्यामुळे त्यांना कार्यालयाला पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळे दिवसाची सुरुवात जी आहे ती अशा प्रकारे उशिरा गेल्यामुळे त्यांची जी मनस्थिती आहे ती बिघडवते आहे आणि त्यामुळे अनेक प्रकारे नागरिकांना, कर्मचाऱ्यांना विशेषतः अनेक प्रकारे त्रास सहन करावा लागतोय। त्याचबरोबर टॅक्सी आणि रिक्षा या प्रकारची सेवा देखील सहजपणे उपलब्ध होत नाही आहेत, कारण अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे ट्रॅफिक जामची देखील समस्या निर्माण झालेली आहे आणि पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सीवाले हे तयार होत नसल्यामुळे देखील तो एक वेगळा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे ऑफिसला जाण्यासाठी, कार्यालयाला जाण्यासाठी जे कर्मचारी जे आहेत त्यांना ऑफिसला पोहोचण्यासाठी देखील उशिरा होत। काही कर्मचारी जे आहेत ते अर्ध्या रस्त्यातच बराच वेळ पावसामुळे अडकलेले आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी खोळंबा झालेला आहे। शाळेला सुट्टी देण्याचं देखील निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत, कारण पावसामुळे जे आहे ते सर्वत्र पाणी साचलेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी शाळेला देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। असाच पावसाचा जोर जो आहे तो 20 तारखेपर्यंत राहणार असल्याचं देखील अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येतोय। त्यामुळे दुपारपर्यंत खरं तर ऑरेंज अलर्ट मुंबईसाठी जारी केला होता आणि अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी केला होता, मात्र मुंबईत सकाळपासून
जो पावसाचा जोर आहे तो कुठेही थांबण्याचा किंवा कमी होण्याचा नाव घेत नसल्यामुळे आता मुंबईत देखील रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अनेकांना जे आहे ते अत्यावश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आल्या आहेत.